पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ताने दादाचं आव्हान स्वीकारलंय, पण तिला वाटतं तितकं सोपं नाहीये ते। दाजीनी त्या दोघांसाठी आपली घरची चूलच बंद केलीये। आता जो काही तमाशा होईल ना, तो बघायला मला इतकी मज्जा येणार आहे। पण त्या तमाशामध्ये तुझं तुणतुणं हलकं हलकं वाजवत राहा। ही काय सांगायची गरज आहे? राव दादांचं आव्हान स्वीकारून मुक्ताने खूप मोठी चूक केली आहे। तिला ना हे झेपणारच नाहीये। हिची फडफड ना लवकरच थांबेल। ही अडाणी आणि सारंगकडे पण जॉब नाही, कुठून आणणार पैसा? ही मुक्ता नक्की हरणारा, आणि हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये। दोघही तोंडावर आपटणार आहेत। मुक्ता सोबत सारंग सुद्धा उपाशी मरणार। मला तर दोन गोष्टींचा आनंद होतोय। कोणत्या? एक तर मुक्ता हरणार, आणि दुसरं म्हणजे या घरातून ती कायमची निघून जाणार। आणि तिसरा एक महत्वाचा आनंद विसरलीस तू आई। कोणता? भाऊसाहेब नगरकरांचं उसळलेलं रक्त आणि झालेलं परिवर्तन। हो ना, भाऊनी त्या दोघांना अजिबातच पाठिंबा दिला नाही हो। हो ना, आणि आपल्याला वाटलं बरं झालं तुटलं त्यांचं कुटुंब। शिबाई, आपला डावच फसला। नाही, आपला डाव असा तसा फसणार नाही। तू नको टेन्शन घेऊस। अरे पण ते भाऊसाहेब नगरकर तुझे वडील आहेत कुठं? आई, सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही। म्हणजे ते आउट हाऊस मध्ये गेलेत, सारंग आणि मुक्तावरती लक्ष ठेवायला। का? अगं, दादांचं चॅलेंज स्वीकारून ते कोणती लबाडी तर करत नाहीत ना, हे बघायला गेलेत। म्हणजे बाहेरून पैसे आणतील उधार घेऊन आणि सांगतील आम्ही कमवले म्हणून। अरे काय सांगतोस काय? त्यांनी एवढा विचार केला? म्हणून म्हटलं ना, तुझा विश्वास बसणार नाही। खरंच रे बाबा, नाहीच बसत आहे। हे देवी आई, त्यांना असंच गुंडा पुरुष करून ठेव ग बाई। तुझे 11 मंगळवार करेन ग आई। आई, मला तर त्यांचा पहिल्यांदा अभिमान वाटतोय। मला तर काय वाटतंय काय सांगू तुला मी। पण बरं झालं, आता राव दादांना सांगायला खूप काही मिळालं। असं मीठ मसाला लावून सांगूया ना की या दोघांना आपण घरात आणि आउट हाऊस मध्ये झापलं म्हणून। तुम्ही दोघंही माफ करा मला। मी सगळ्यांसमोर तुमच्याशी असा वागलो। हो भाऊ काका, तुम्ही माफी काय मागताय? आपलं जसं ठरलं होतं तसं वागलाय तुम्ही। हा, ओके। म्हणूनच मी म्हणते, तुम्ही माझ्या अण्णांसारखेच आहात, तसंच विनम्र, दयाळू, मायाळू। तुम्ही असला ना की ते काय माझ्या सोबत असंच वाटीत राहतं मला। आणि भाऊ काका, अहो काय अनबिलिव्हेबल ऍक्टिंग केली यार तुम्ही। म्हणजे आधी मला असं खरंच वाटलं की आता काका येणार आणि आपल्या बाजूला बसणार, नंतर अचानक तुम्ही असे काही चेंज झालात ना, मला वाटलं भाऊ काकांना काय झालं, ते खरोखर चिडले की काय? वय अरे, आधी माझी सुद्धा ती ही होत नव्हती, हिम्मत होत नव्हती। नंतर गायत्रीचा चेहरा डोळ्यासमोर आला, विचार केला मला कोणी या घरातून हाकलून दिलं ना तरी चालेल, पण त्या लेकराच्या वाट्याला हे नको, काय म्हणतो वनवास नको। आणि मग काय काका, हे बघा, ह्या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही। आम्ही दोघं तसं होऊच देणार नाही। फक्त कसं आहे ना, तुम्ही आम्हाला जो पाठिंबा देताय ना, त्यामुळे तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागेल। आपल्याला परत हे सगळं असं सावरासावर करायचा चान्स मिळणार। सारंग, आता इथून पुढे तू बघच नुसतं काय होतंय ते। अरे, रावसाहेब घरात नसताना हा भाऊसाहेब कसा आता रावसाहेब बनून घरभर वावरतो बघच तू। काका तुम्ही म्हणणार। आणि हो, मी काय म्हणतो,
माझ्याकडे थोडे पैसे आहेत, ते तुम्ही ठेवा. अहो नाही नाही नको काका. अहो खरंच नको. आम्ही ठरवलंय तसंच करणार. स्वतःच्या कष्टाने कमवून आणणार. अहो स्वतःला नाही ना फसवू शकत. आणि काका हे बघा, स्वतःला सिद्ध करण्याचा चान्स ना असं परत परत नाही मिळत. त्यामुळे ही संधी मी सोडणार नाहीये. ठीक आहे. हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. अरे पण एक दिवसात तुम्ही काय करणार? पैसे कसे कमवणार? काका मायकडं माय संबळे. एकदा का तो खांद्यावर घेतला ना की त्याची पूर्ण जबाबदारी आई जगदंबा घेते. ती मला कधी निराश नाही करणार. मायकडं माय संबळे. एकदा का तो खांद्यावर घेतला ना की त्याची पूर्ण जबाबदारी आई जगदंबा घेते. ती मला कधी निराश नाही करणार. बघता येऊया. आई तुझ्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नाही. मोठ्या मालकांनी आम्हाला आमची ताकद दाखवण्याची चांगली संधी दिलाय. तू पाठीशी आणि आम्ही सोबत असलो की काहीच अशक्य नाही. आजचा दिस लय महत्वाचा आहे. सावली बनून सोबत राहा. मुक्ताताई अजून घ्यायची का बिस्किट? अहो नाही नाही नको. एवढे दोघे मी थँक्यू झालं, पण सारंग भावा तुला घ्यायचं का काही? नको यार, मला ना खूप टेन्शन आलं. टेन्शन नको घेऊ. ही मैद्याची बिस्किट नाहीयेत, गव्हाची बिस्किट आहेत. वट नाही खराब होत. पप्पा तू डोक्यावर पडलायस का? अरे मला कामाचं टेन्शन आलंय. बघ घराबाहेर तर पडलो पण आता लगेच काम कोण देणार? याच्या रोजंदारीचं काय होणार? म्हणून तर हा आल्याचा चहा पितोय. म्हणजे डोकं चालतं ना पटपट. आयडिया. आता एक संबळ वादक आणि एक फोटोग्राफर यांच्यासाठी काम शोधू म्हणतोस? होय. अरे पण काय काम देऊ? अरे तू तुझ्या एम्प्लॉयमेंट ब्युरो मधून किती लोकांना नोकरीला लावतो. यांच्याकरता असेलच ना काहीतरी ओके मी थँक्यू काम. अरे हो, नोकरीला लावतोच मी, पण आता संबळ आणि कॅमेरा घेऊन यांना कुठल्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कसं काय पाठवू शकतो? हे बघ, महिनाभराचा पगार मिळेल ना तेवढा पुरतं नोकरीला लावू शकतो मी. त्यात पण तुम्हाला आजच काम हवंय. आता इतक्या घाईमध्ये फक्त हॉटेलात वेटरचं काम मिळू शकतं, ते पण एखादा सोडून गेला असेल तर. अरे बाप. पण म्हणजे काहीच होणार नाही का? सॉरी, आता तरी मला असं काही वाटत नाहीये. अरे पण मी तुला चांगलं ओळखतो ना. हा, काही पैशाची अडचण असेल ना तर मला सांग. तुम्ही जमेल तेव्हा तसं परत द्या. अरे नाही, तसा काही विषय नाही. नाही नको. प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, हिमतीनं उभं राहायचंय. हो सर. हे बघा, तुमच्याकडे काम नसेल तर मी समजू शकतो, पण प्लीज तुमच्या ओळखीत किंवा माहितीत दुसरीकडे कुठे असेल तर सुचवा ना. प्लीज आम्हाला रेफर करा. आय एम सो सॉरी. खरंच आता तर मला काही वाटत नाहीये.
ठीक आहे, येतो आम्ही. ऐक ना, आय एम सो सॉरी. सॉरी काय, येतो. थँक्यू सर. थँक्स. एक मिनिट ऐका ना. हा सर. एक ठिकाण आहे. मुक्तासारखी अन्नपूर्णा घरात असताना यांच्या अहंकारामुळे हे असं बाहेरचं खावं लागतंय. घरातली माणसं कधी शहाणे होणार आहेत कुणास ठाऊक. मोठी आई, आज जेवण मुक्ता बहिणीच्या हातून बनायला पाहिजे. त्यांना काम मिळालं, पैसे मिळाले तर किती बरं होईल ना. नक्की मिळेल ग. मुक्ताचा विश्वास आणि जिद्द अगदी दांडगी आहे. तिच्या मेहनतीच्या अन्नाला अशी चव असेल की घरात कधी कुणी चाखली नसेल. अन्नपूर्णा देवी, मुक्ताला यशस्वी कर बाई. हो, मला मगाशीच त्यांचा फोन येऊन गेला, पण मला हे नाही कळलं की तुम्ही त्यांच्याकडे कशाला गेलात. नाही म्हणजे ते काय काम देणार होते तुम्हाला? हो सर, ते आमच्या लक्षात आलं नाही. पण बरं झालं ना आम्ही तिथे गेलो, कारण त्यांच्याकडूनच तुमचा रेफरन्स मिळाला. आणि खरं तर मनापासून केलेला कुठलाच प्रयत्न कधी वाया जात नसतो. वा, हे छान बोललात. तर तुम्ही संबळ वाजवता वय, आणि तुम्ही फोटोग्राफी करता. हो सर. तुमच्या दोघांची ही कामं लग्न, वाढदिवस अशा इव्हेंटशी रिलेटेड आहेत. आणि आता तर लग्नाचा सीझन पण चालू होतोय. मी एका फोटोग्राफरची ओळख करून देतो. त्याच्याकडे वेडिंग फोटोग्राफीची भरपूर कामं आहेत आणि त्याला फोटोग्राफरची पण गरज लागते. चालेल सर, थँक्यू व्हेरी मच. काय ना की अनेक लग्नात, मंगलमय कार्यक्रमात सनई चौघड्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं लोकांना. तिथे मी संबळवादक देऊ शकतो. आणि आज पण आम्रपाली कार्यालयात एक लग्न आहे, पण त्याआधी मला एकदा तुमचं वादक ऐकावं लागेल, म्हणजे मला तुमची रेंज काय याचा अंदाज येईल. मला संगीतातलं फार काही कळत नाही, पण तुमच्या वादनाचा प्रभाव पडतो की नाही हे मात्र मी नक्की सांगू शकतो. आणि तो जर तुम्ही पाडू शकलात तर तुमचं काम नक्की आहे. कसं वाटलं सर? अरे आत्माराम, आहे का घरात? अरे साधा भाऊ, ये बस की. ए जा, आईला चहा टाकायला सांग. वहिनी, चहा वगैरे नको, एवढा वेळ नाही आहे. अरे तू सोनार बद्दल विचारत होतास ना? हो, आहे का कोणी? आहे ना, सशे गावात मारुती मंदिरच्या बाजूला माणिक वर्मा एक सोनार आहे.
तो दागिने हप्त्याने बनवून देतो. विशेष म्हणजे नवीन गिरायकांना मी बनवून देतो. त्याला माणसाची पारख आहे. मला वाटतं तुम्हाला नाही नाही म्हणायचं. जरा लांब पडल, जाऊन पाहायला हरकत काय. चला. रेणुका, युवराज, दादा, अंबिका, अरे या या. अंबिका, आले दादा. या 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 या. आली का मुक्ता? नाही दादा, ती नाही आली अजून. आणि आजचा दिवस संपला. ती काय आली नाही. मोठी मला हरवायला निघाली होती. एका दिवसात पैसे कमवायला निघाली होती. एवढं सोपं नसतं ते. माहित नाही दिला अजून. तुम्ही बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. नाही ते काय, एक नंबरची मूर्ख मुलगी आहे. तिला कळत नाहीये तिने कोणाबरोबर बाजी लावली आहे ते. तुझं का थोबाड वाकडं? तुला काय झालं? थोबाड काय असं? सगळ्यांना आनंद झाला की नाही? म्हणजे काय? आता आनंद आहे ना, हा थेरडी बरोबर वाटून येतो. किती गो, किती आनंद झालाय. ते चंद्राबाई, अरे वा, मजा आहे तुझी. झोपाळा. हा मस्त. काय काम आहे तुझं? आनंदाची बातमी आहे. म्हटलं स्वतःच्या तोंडाने तुझ्या तोंडावर मारावी. तुझी ती मुक्ता मोठ्या फुशारक्या मारून मला आव्हान देऊन गेली होती ना, आली नाही. आलीच नाही. कोणाला आव्हान द्यायचं, कोणाबरोबर लढायचं काही कळत नाही. कान फुंकत असतेस ना तिचे. जरा तिला समजावून सांग, रावसाहेब नगरकरांबरोबर पंगा नाही घ्यायचा. हे असं तोंडावर पडायला होतं. कळलं? चला, या आनंदाची बातमी तुझ्या लाडक्या सुनेला पण सांगून येतो. दादा आला. मजा. खूप मजा मजा. आता वहिनी सोबत विजयाचा आनंद. मजा.
आनंदाची बातमी द्यायला आलोय. मुक्ता स्वप्न बघत होती ना या घरची सून होण्याची. त्या स्वप्नांचा पार चक्काचूर झाला, कचरा कचरा झाला. मला चॅलेंज देत होती. आली नाही अजून, आलेली नाही आणि येणार पण नाही बरं का ती. येणार पण कुठल्या तोंडाने येणार ती. आता लाज वाटत असेल मला तोंड दाखवायला. तुला सांगतो मी, आता बघ तिला घरात ना असं फरफटत फरफटत दरवाजाच्या बाहेर हाकलून देतो की नाही बघ तू. अहो तुमचा कुर्ता खिशाकडे उसवला होता, शिवलाय. दामूकडे पाठवून देते, रात्री घालता येईल तुम्हाला. गरज नाही मला, माझं मी बघेन. काय झालं, असे का बघताय माझ्याकडे? दादा, आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. म्हणजे मला असं विचारायचं होतं की मी आता घेऊ ना स्वयंपाक करायला. अरे म्हणजे काय आहे, अख्खं घर तुझं आहे, स्वयंपाक घर पण तुझंच आहे, कळलं ना? कर छान स्वयंपाक कर, मस्त काहीतरी आज गोडाधोडाचं करा. हा कर कर. त्या दोघांचा पराभव आपण साजरा करूया, आनंद साजरा करूया. ही पराभूत जोडी आता इथे येईल असं मला वाटत नाही. कसली देते मानहानीच्या भीतीनं घरी सुद्धा येतील की नाही शंकाच आहे. नाही येणार. चला चला मी आलोय.